बाय द वे, आजची रेसिपी बनवण्यासाठी मी वापरत आहे अगारोचा रिगल पर्सनल ब्लेंडर. जसं की तुम्ही बघू शकता, यामध्ये आहे 400 वॉटची कॉपर मोटर. ऑनेस्टली रोजच्या किचनच्या कामांसाठी जसं की मिल्कशेक, ज्यूस, इडली डोसा बॅटर तसेच मसाले किंवा चटण्या बनवण्यासाठी हा ब्लेंडर मला खूप जास्त यूजफुल वाटला. आता हा आहे याचा मेन कंपार्टमेंट. दिसायला खूपच जास्त अट्रॅक्टिव्हसुद्धा आहे. आता याच सोबतच आपल्याला 3 प्रकारचे जार्स भेटून जातात, ज्यामध्ये आहे पहिला 700 ml, त्यानंतर आहे 500 ml आणि त्याचसोबतच 300 ml असे 3 प्रकारचे जार्स आहेत. आता याच्यासोबत आपल्याला मिळत आहे 2 प्रकारचे ब्लेड, ज्यामध्ये आहे ग्राइंडिंगसाठी 2 लिपचा क्रॉस ब्लेड आणि ब्लेंडिंगसाठी आहे 4 लिपचा स्टेनलेस स्टील ब्लेड. आता याच्यासोबतच आपल्याला भेटत आहेत 3 प्रकारचे लीड्स, ज्याच्यामध्ये आहे पहिला स्ट्रेनर, ज्यामध्ये तुम्ही ज्यूस किंवा मग बिया किंवा पल्प स्ट्रेन करून घेऊ शकताय. त्याचबरोबर आपल्याला इथं मिळत आहे सिपर, ज्यामध्ये तुम्ही मिल्कशेक, स्मूदी किंवा मग तुमचा प्रोटीन शेक कॅरी करू शकताय किंवा स्टोअर करू शकताय. आता याच्यासोबतच आपल्याला मिळून जाते इथं एक स्टोरेज लीड. जसं की तुमच्याकडे शिल्लक राहिलेले पदार्थ आहेत तर ते तुम्ही याला कवर करून फ्रीजमध्ये किंवा साईडलासुद्धा स्टोअर करू शकताय. आता याच्यामध्ये आपल्याला ऑन ऑफसाठी कोणत्याही वेगळ्या प्रकारचं बटन येत नाही. यासाठी आपल्याला जार सेट करायचा आहे आणि हलकासा ट्विस्ट करून इथं तुम्ही ऑन करू शकता. ऑफ करताना हलकंसं प्रेस करून वरच्या साईडला उचलायचं आहे, तुमचं ऑन ऑफ होऊन जातं. आता मी याच्यामध्ये तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे. तीळ शेंगदाण्याची. शेंगदाणे भाजून घेतलेत आणि तीळसुद्धा भाजून घेतलेत. लसूण, जिरे, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून आता याच्यामध्ये ग्राइंड करून घेणार आहे मी ग्राइंडच्या ब्लेडमध्ये. अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे आणि थोडंसं याच्यावरती सेट करून ट्विस्ट करायचं आहे. आपला ब्लेंडर ऑन होऊन जातो. तर इथं तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आपली चटणी इथं बनवून रेडी झालेली आहे. आता इथं आपली सुकी चटणीसुद्धा रेडी झाली आहे. याला आपण स्टोरेज लीडने कवर करून फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेरसुद्धा स्टोअर करू शकतो आहे. आता आपण ब्लेंडिंग ब्लेड यूज करण्यासाठी एका ब्लेंडिंग जारमध्ये मँगो घेतलेत कट केलेले, दूध घेतलं आहे, त्यानंतर साखर घेतली आहे. आता हे सर्व आपल्याला ब्लेंडिंग ब्लेडने कवर करून घ्यायचं आहे आणि याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस, स्मूदी किंवा मग मिल्कशेक बनवू शकताय. आणि डायरेक्टली मी याला काय करणार आहे, सिपर लीडने कवर करणार आहे आणि डायरेक्टली याला तुम्ही एन्जॉय करू शकताय किंवा कॅरीसुद्धा करू शकताय. आता आपण याची ब्लेड स्वच्छ करण्याची एकदम सोपी पद्धत बघूया. अशा प्रकारे तिन्ही पार्ट आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित आणि डायरेक्टली तुम्ही याला नळाखाली वॉश करून घेऊ शकताय. दोन्हीसुद्धा ब्लेड मी अशा प्रकारे एकदम स्वच्छ धुवून घेणार आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय दोन्हीसुद्धा ब्लेड एकदम व्यवस्थित क्लीन होऊन गेले. आता या अगारो रिगल पर्सनल ब्लेंडरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल किंवा प्रोडक्ट आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतसुद्धा याला शेअर करू शकताय.